सर्वांना सलाम. अहो सर्वांना सलाम. बरे आहात सर्वजण? आनंदी आहात का? म्हणा मी आनंदी आहे. जरा खरंच आनंदी असल्यासारखं म्हणा मी आनंदी आहे. शेजारच्या व्यक्तीकडे बघून म्हणा मी आनंदी आहे. किती लोकांच्या जीवनामध्ये अडखळणं येतात? सगळ्यांचेच हात वर आहे. असं कोणी आहे का की ज्यांच्या जीवनात अडखळणं येत नाहीत? सगळं अगदी व्यवस्थितच राहतं, स्मूथ राहतं, अडखळणंच येत नाही, धक्का लागत नाही, उतार येत नाही, चढाव येत नाही, अगदी सगळं काही व्यवस्थितच राहतं. असं कधी घडतं का? असं कधी घडत नाही. जीवनामध्ये अडखळणं येतात. परंतु जेव्हा तुम्ही आणि मी देवाचे लेकरं आहोत, जेव्हा तुमचा आणि माझा संबंध प्रभू येशू ख्रिस्तासंती घनिष्ठ बनलेला आहे, जेव्हा तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, त्याचे अनुयायी आहोत, तेव्हा मात्र अडखळणं वेगळ्या कारणास्तव जीवनामध्ये येतात. आणि ते कारण दुसरं तिसरं काही नसून तुम्हाला आणि मला जीवनात, सार्वकालिक जीवनात पुनर्स्थापित करण्यासाठी आणि देवाच्या गौरवासाठी ही अडखळणं असतात. म्हणा अडखळण, जोराने म्हणा अडखळण. आता अडखळण, जे काही अडखळण आज तुमच्या मनात आहे, तुमच्या जीवनात आहे, ज्याच्या बाबत तुम्ही संघर्ष करत आहात, ज्याच्याबद्दल तुम्हाला गोंधळ वाटत आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या जीवनात आणि अंतःकरणात युद्ध करत आहात, त्या अडखळणाची आठवण करा. कदाचित तुमचं लेकरू ते असेल, कदाचित तुमच्या आर्थिक परिस्थिती ते असतील, कदाचित तुमची सामाजिक परिस्थिती ती असेल, कदाचित तुमची नोकरीविषयक परिस्थिती ती असेल, कदाचित तुमची आर्थिक परिस्थिती असेल, कौटुंबिक परिस्थिती असेल. कोणतीही परिस्थिती आज असो, तिची आठवण करा आणि जोरानं म्हणा अडखळण. जोरानं म्हणा अडखळण. म्हणा आता हे देवाच्या गौरवासाठी आहे. हे कशाच्या आधारावर मी बनत आहे ते आपण आज देवाच्या वचनातून बघणार आहोत. 5-7 गोष्टी आपण बघणार आहोत. शिकायचं का आहात? शिकायला तयार? समजून घ्यायला तयार आहात का? देवाचे शिष्य ह्या नात्यानं जीवन जगत असताना, प्रभू येशूचे शिष्य या नात्यानं जीवन जगत असताना अडखळणं येणार नाहीत असं नाही. परंतु देव त्या अडखळणंचा उपयोग त्याच्या गौरवासाठी करून घेतो. हे आम्हाला आज या ठिकाणी बघायचं आहे. काय झालं आहे? बेथानी नावाचं गाव जे आहे, या गावामध्ये 3 जण राहत होते. मार्था, मरिया आणि त्यांचा भाऊ लाजरस. आणि जर आपण या ठिकाणी बघितलं तर 3ऱ्या वचनात त्या बहिणींनी निरोप पाठवला प्रभू येशू ख्रिस्ताला आणि म्हटलं की महाराज, गुरुजी, ज्या लाजरावर तुमचं प्रेम आहे तो आजारी आहे. ज्या लाजरावर तुमचं प्रेम आहे तो आजारी आहे. म्हणजे या आणि त्याला लवकर बरं करा. तुमच्यावर येशू प्रीती करतो का? किती लोकांचा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रीती करतो? आमेन. जर तो तुमच्यावर प्रीती करतो तर आम्ही कोणाकडे धाव घेणार? आम्ही त्याच्याकडेच धाव घेणार. आणि तसंच या ठिकाणी घडलेलं आहे. या बहिणींनी त्यांचा भाऊ आजारी असताना प्रभू येशू ख्रिस्ताकडे धाव घेतलेली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला निरोप पाठवून म्हटलेलं आहे की प्रभू ये, म्हणजे आमचा भाऊ बरा होईल, त्याला येऊन बरं कर. त्यांच्या सर्वसाधारण दैनंदिन जीवनामध्ये अचानक हे अडखळण निर्माण झालेलं आहे. अचानक हा आजार आलेला आहे आणि त्यांची इच्छा आहे की प्रभू परमेश्वराने येऊन हे अडखळण दूर करावं. प्रभू येशू ख्रिस्ताने येऊन हे अडखळण बाजूला करावं. प्रभू येशू ख्रिस्ताने येऊन त्या ठिकाणी म्हणावं की अडखळणा दूर हो. हे जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाला म्हणावं शांत हो, आणि तो वारा शांत होईल आणि ते पाणी खाली पडेल. ही त्यांची अपेक्षा आहे. मात्र येशू तसं या ठिकाणी करत नाही आहे. तो उलट काय म्हणत आहे बघा, 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, ते ऐकून येशू म्हणाला. काय ऐकून? या बहिणींचा निरोप ऐकून. तुझा मित्र आजारी आहे, ये त्याला बरं कर. ज्या मित्रावर तुझी प्रीती आहे त्याला बरं वाटत नाही, तू ये आणि त्याला बरं कर. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ
म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा ह्यासाठी आहे. अरे असं कसं म्हणतो येशू ख्रिस्त? अरे माझा भाऊ आजारी आहे, तू यायचं, तू त्याला बरं करायचं, हे दिलं सोडून तू म्हणतो हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे. हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे. म्हणा माझं अडखळण देवाच्या गौरवासाठी आहे. आमचं अडखळण हे देवबाप त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणतो. कधी कधी तो तुम्हाला ताबडतोब उत्तर देणार नाही. त्या अडखळणामधून तो तुम्हाला जाऊ देईल. त्या अडखळणामधून जात असताना तुम्ही आणि मी देवाच्या संबंधात नीट आहोत की नाही हे तपासून बघेल. ते अडखळणामधून जात असताना तुम्हाला आणि मला प्रभू परमेश्वराच्या संगती अधिक घनिष्ठ तो बांधून काढेल. त्या अडखळणामधून जात असताना प्रभू परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याचं गौरव दाखवण्यासाठी ते अडखळण लवकर दूर करणार नाही. आणि ह्या ठिकाणी नेमकं तेच घडत आहे. कसं घडत आहे ते आपण बघणार आहोत. पण लक्षामध्ये घ्या, विश्वास ठेवा, हे देवाचे शब्द आहेत, हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. म्हणा माझं अडखळण देवाच्या गौरवासाठी आहे. मोठ्याने म्हणा, माझं अडखळण देवाच्या गौरवासाठी आहे. आम्ही वेडे आहोत का? आम्ही क्रॅक आहोत का? आम्ही सरकलेले आहोत का? आम्ही मूर्ख आहोत का? नाही प्रियानो, आम्ही येशूचे अनुयायी आहोत. येशू या आजाराकडे पाहून म्हणतो हे देवाच्या गौरवासाठी आहे. येशू तुमच्या आणि माझ्या संघर्षाकडे पाहून म्हणतो हे देवाच्या गौरवासाठी आहे. येशू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अशक्य प्राय वाटणारी अडचण जी आहे त्या अडचणीकडे बघतो आणि म्हणतो हे देवाच्या गौरवासाठी आहे. म्हणा आमेन, आमेन. पहिली गोष्ट शिकून घ्या, समजून घ्या. जर तुम्ही अडखळणामध्ये आहात तर ते देवाच्या गौरवासाठी आहे. देव त्याच्यातून त्याचं गौरव करून घेणार आहे. देव त्या अडखळणामधून त्याच्या पुत्राचं गौरव करणार आहे. दुसरी गोष्ट आपण याच्यामधून शिकू काय ती बघा. जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अडखळण असतं, ते अडखळण आपण येशूची आपल्यावरची प्रीती ओळखावी याच्यासाठी असतं. येशू आपल्यावर प्रीती करतो हे ओळखावं याच्यासाठी असतं. मग आपण म्हणू की अरे येशू आमच्यावर प्रीती करतो, मग ये ना पटकन, कर ना दूर लवकर ही अडखळण, लवकर आमची गरज भागव ना, लवकर ही अशांती दूर कर ना, लवकर ही भनभन काढून टाक ना आमच्या जीवनामधून, लवकर आता या क्षणी मला मदत कर ना, कारण तुझी माझ्यावर प्रीती आहे. परंतु देवाचं वचन काय म्हणतं बघा. मी माझ्या मनची कथा या ठिकाणी सांगत नाही. हे ज्या गोष्टी मी 5-7 गोष्टी तुम्हाला सांगत आहे हे मी माझ्या मनच्या सांगत नाही, हे देवाच्या वचनातून सांगत आहे. येशूनं जे शब्द वापरले आहेत त्या शब्दांमधून मी तुम्हाला सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच म्हणाला हे अडखळण मरणासाठी नाही, हे आजारपण मरणासाठी नाही, तर ते देवाच्या गौरवासाठी आहे. आता मी तुम्हाला म्हणत आहे की तुमच्या जीवनामधलं अडखळण हे येशूनं तुमच्यावर प्रीती दाखवायची आहे याच्यासाठी आहे. मना प्रीती, मना प्रीती, जरा मोठ्याने म्हणा प्रीती. म्हणा माझ्या जीवनातलं अडखळण हे येशू मला त्याची प्रीती दाखवू इच्छितो म्हणून आहे. तर कसं देव काय म्हणतो बघा, त्याच्या पुढचं वचन काय म्हणतो. 5वं वचन असं म्हणतं, मार्था तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती. यांच्यावर येशूची प्रीती होती. प्रभू येशू ख्रिस्त प्रीती करत नव्हता का? करत होता. परंतु तो देवाचं वचन सांगतं यांच्यावर येशूची प्रीती होती. तुमच्या आणि माझ्यावर येशूची प्रीती आहे हे व्यक्त करण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी, हे दाखवून देण्यासाठी परमेश्वर अडखळण येऊ देईल. परमेश्वर अडखळण येऊ देईल. तुम्ही स्पीड ब्रेकर्स बघितले का? कशासाठी असतात तो? सांगा सांगा जोराने. स्पीड कमी करण्यासाठी. पण तो त्याचा उद्देश नाही आहे, मूळ उद्देश. फक्त स्पीड कमी करणे हा त्याचा मूळ उद्देश नाही.
तुम्ही हळूवार जाऊन पदचारी लोकांचे जीव वाचावेत याच्यासाठी स्पीड कमी करण्याकरता आहे. तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणावरून हळू जाऊन तुमचा जीव वाचावा याच्यासाठी स्पीड ब्रेकर असतात. नुसताच वेग कमी करण्यासाठी नसतो. बरोबर आहे की नाही प्रभाकर दादा? हां, तुम्ही स्पीड ब्रेकरवर कमी हळू करता की नाही गाडी, का उडवता त्याच्यावरून अशी ब्रुर वरून? हां, सिंगम स्टाईल नाही, नाही. स्पीड ब्रेकर जे आहेत जीवनामध्ये ते तुम्ही आणि मी सुरक्षित राहावे याच्यासाठी आहे. तुम्ही आणि मी इतरांना सुरक्षित ठेवावं याच्यासाठी असतात. नुसताच वेग कमी करणे हा त्याचा उद्देश नाही, तर वेग कमी करून तुम्ही तुमचा जीव वाचवावा, इतरांचा जीव वाचवावा याच्यासाठी ते असतात. मग उद्देश लक्षात आला का? उद्देश नुसता वेग कमी करणे हा नसून उद्देश माझ्या जीवाचं रक्षण आणि उद्देश इतरांच्या जीवाचं रक्षण हे आहे. उद्देश तुमच्या गाडीचं संरक्षण हे आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, देवाचं वचन असं म्हणतं, येशूची त्यांच्यावर प्रीती होती म्हणून येशू लवकर येत नाही, म्हणून त्यानं स्पीड कमी केलेलं आहे. त्याच्या पुढचं वचन वाचा, काय म्हटलेलं आहे? येशूची त्यांच्यावर प्रीती होती आणि 6वं वचन म्हणतं म्हणून काय? तो लगेच त्वरा करून त्या ठिकाणी आला. बरोबर असं सांगितलंय ना? लगेच लगबगीने त्या ठिकाणी आला असं सांगितलंय का वचनात? बघा काय म्हटलेलं आहे 6वं वचन, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्याच ठिकाणी आणखी 2 दिवस राहिला. अरे असं कसं काय? असं कसं काय? अरे प्रभू, तू आमच्यावर प्रीती करतोस ना, मग स्पीड का कमी करत आहेस? तू लगेच का येत नाही? किती दूर होतं बेथानी यरुशलेमेपासून? एक्झॅक्टली देवाच्या वचनात या ठिकाणी स्पष्ट रीतीनं सांगितलेलं आहे ते किती लांब होतं. कुठे? कितव्या वचनामध्ये येते? बेथानी यरुशलेमेपासून 52 मैल होतं असं वचन या ठिकाणी आहे. कितवं वचन आहे? हॅलो, 18वं वचन. ओके, बेथानी यरुशलेमेजवळ म्हणजे तिथून 52 कोसावर होतं. 52 कोस किती लांब असेल इथून? सांगा बरं. 52 कोस म्हणजे किती लांब? कदाचित ते रामफोर्सचं हे शोरूम तिकडचं नाही का, किंवा कदाचित रेणुका पेट्रोल पंप, किंवा त्याच्या पलीकडे रिलायन्स पेट्रोल पंप आहे, इतकं लांब असेल. इकडे जर आपण म्हटलं तर खामगाव चौफुली जी आहे कदाचित तितकं लांब येऊन लाजाराला बरं करायसाठी प्रभू येशू ख्रिस्तानं अजून 2 दिवस लावले. 2 दिवस तिथंच राहिलात. किती दिवस राहिला तिथंच? 2 दिवस तिथंच राहिला. कसं काय आम्ही समजून घ्यावं? हे त्याची प्रीती आहे. पण विश्वास ठेवा, येशू आपल्यावर प्रीती करतो. तुमच्या आणि माझ्या जीवनात जे अडखळण येतं ते येशू आमच्यावर प्रीती करतो हे दाखवून देण्यासाठी आहे. या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगितलं आहे, तो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती करतो. त्याची प्रीती त्या तिघांवरती होती म्हणून त्यानं उशीर लावलेला आहे. या उशिरामध्ये काय होतं, या उशिरामध्ये काय घडतं हे आपण बघणार आहोत. हा विलंबामध्ये काय घडतं हे आपण बघणार आहोत. अनेक वेळेस या विलंबामध्ये प्रभू परमेश्वर तुम्हाला आणि मला आमच्या जीवनातले खास खळगे दाखवतो. आम्ही कोणत्या क्षेत्रात अजून प्रभू परमेश्वराला समर्पित नाही हे तो आम्हाला दाखवून देतो. कोणतं क्षेत्र नीट करण्याची गरज आहे हे आम्हाला तो दाखवून देतो.
कोणत्या दृष्टिकोनातून आम्हाला त्याच्या संबंधामध्ये अधिक घनिष्ठ होण्याची गरज आहे हे तो त्या कालावधीमध्ये आम्हाला दाखवून देतो. आणि म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये आज अडखळण असेल तर लक्षामध्ये घ्या की येशूनं तुमच्यावर प्रीती कमी करायचं ठरवलेलं नाही किंवा त्यानं प्रीती कमी केलेली नाही, तर उलट ती प्रीती अधिक वाढावी, तुम्ही ती प्रीती अधिक चांगल्या दृष्टिकोनातून समजून घ्यावी, उलट तुम्ही त्याच्या संबंधामध्ये अधिक घनिष्ठ व्हावे यासाठी त्यानं ते अडखळण येऊ दिलेलं आहे. त्याची प्रीती मोठ्या प्रमाणात अनुभवण्यासाठी त्यानं ते अडखळण तुमच्या आणि माझ्या जीवनात येऊ दिलेलं आहे. म्हणून निराश होण्याची गरज नाही, कारण जे प्रभू परमेश्वराच्या इच्छेनुरूप निवडलेले आहेत त्यांच्या जीवनात काही गोष्टी प्रभू परमेश्वर त्याच्या परवानगीनं येऊ देतो. इयोबाची गोष्ट आम्हाला माहीत आहे. इयोबानं सैतानाला परवानगी दिली, देवबापानं सैतानाला परवानगी दिली इयोबाच्या जीवनात अडचण आणण्याची. दिली की नाही? दिली. देवबापानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात अडचण येऊ दिली, त्याला फटके खाऊ दिले, त्याला मार खाऊ दिला, त्याला काट्यांचा मुकुट सहन करता येऊ दिला, त्याला ते खिळे सहन करता येऊ दिले, त्या त्रासातून त्याला जाऊ दिलं. का माहीत आहे? कारण पित्याची पुत्रावर प्रीती होती आणि पित्या आणि पुत्राची तुमच्या आणि माझ्यावर प्रीती होती. ती प्रीती कुठं दिसते? त्या वधस्तंभावर दिसते. ती प्रीती कुठे दिसते? त्याच्या पुनरुत्थानामध्ये दिसते. ती प्रीती कुठे दिसते? अहो, तुम्हाला आणि मला सार्वकालिकतेमध्ये सदा सर्व काळसाठी त्यांना ठेवण्याची जी योजना करून दिलेली आहे, तरतूद करून दिलेली आहे, त्यामध्ये आम्हाला ती प्रीती दिसते. आणि म्हणून जर अडखळणातून जात आहात तर निराश होऊ नका. कुठे वाढायची गरज मला आहे, कुठं येशूला अधिक चांगल्या रीतीनं समजून घ्यायची गरज आहे याचा प्रश्न विचारा. आम्ही त्याची प्रीती ओळखावी ही त्याची इच्छा आहे. निराश होऊ नका, तुमची प्रीती त्याच्यासाठी कमी करू नका. काय माय हा येशू लवकर उत्तर देत नाही, काय रे बाबा येशू तू तर सर्व जगाचा तारण करतायस, माझी अडचण तू लवकर का भागवत नाही आहेस असं म्हणू नका. म्हणा प्रभू परमेश्वराला, मला माहीत आहे तू माझ्यावर प्रीती करतोस आणि ही अडखळण तू तुझ्या गौरवासाठी येऊ तर दिलेलंच आहे, परंतु या अडखळणामधून तू माझ्यावरती तुझी जी प्रीती आहे ती अधिक मोठ्या प्रमाणात व्यक्त करू इच्छितोस म्हणून येऊ दिलेलं आहे, म्हणून तुझे आभार मानतो. आमेन. तू माझ्यावर प्रीती करतो, स्वीकारतो प्रभू, तू मला अजून मोठी प्रीती दाखवणार आहे म्हणून मी तुझी स्तुती करतो. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये मी अनेक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो की ज्यामुळं मी हे आज स्पष्ट रीतीनं म्हणू शकतो, ठाम रीतीनं म्हणू शकतो, खंबीर रीतीनं म्हणू शकतो की माझ्या जीवनात विशिष्ट अडखळणं प्रभू परमेश्वरानं माझ्यावर त्याची प्रीती आहे हे मला ओळखायला लावायसाठी येऊ दिली. कितीतरी अनुभव मी तुम्हाला सांगू शकतो. तिसरं कारण का अडखळणं येतात? तिसरं कारण असं आहे की तुमच्या जीवनातील अडखळणाद्वारे देवबाप त्याच्या इतर शिष्यांच्या विश्वासात भर घालू इच्छितो. अरे तुम्ही म्हणाल हे तर विचित्रच आहे. अडखळण माझं, त्रास माझा, समस्या माझी, डोकेदुखी माझी, संघर्ष माझा, लढाई माझी, अस्वस्थता माझी आणि विश्वासात भर दुसऱ्यांच्या, हे कसं काय शक्य आहे? इथेच सिद्ध होतं. बघूया आपण त्याच्याकडं. पुन्हा मी माझं सांगत नाही, येशू स्वतः काय म्हणतो ते सांगत आहे. वचनाकडे लक्ष देऊया. चौदावं 15वं वचन काय म्हणतं ते बघा. 14 आणि 15वं वचन काय म्हणतं बघा. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे. आता बघा, 2 दिवस तिथंच राहिलेला आहे, लाजर मरून गेलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, त्यांना समजलं नाही, त्याच्या आधी त्यांचं संभाषण झालं. तो म्हटला की आपण जाऊया, यहुदियात जाऊ. शिष्य म्हणाले की अरे तिकडं तुला आताच दगडमार करत होते. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना समजावून सांगितलं आणि मग तो म्हणतो की माझा मित्र लाजर झोपला आहे, त्याला उठवायला जाऊया. त्याचे शिष्य म्हणे, अरे काय बोलतात तुम्ही म्हणे येशू महाराज, अरे झोपला असेल तर तो उठेल ना. पण त्यांना ते समजलं नाही की लाजर मेला आहे आणि म्हणून शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताला सांगावं लागलं की अरे बाबा लाजर आता मरण पावलाय आणि
मग प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. अडचण कोणाची आहे? मार्था आणि मरियाची आहे. समस्या कोणाची आहे? मार्था आणि मरियाची आहे. भाऊ कोणाचा आजार होता? मार्था आणि मरियाचा. भाऊ कोणाचा मरण पावला? मार्था आणि मरियाचा. दुःख कोणाला झालेलं आहे? मार्था आणि मरिया आहे. दुःखाच्या समुद्रात डोहात कोण डुबलेले आहेत? मार्था आणि मरिया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तिथं नव्हतो म्हणून मला आनंद झाला, कारण माझी इच्छा आहे तुमचा विश्वास वाढावा. अरे असं कसं काय? पण विश्वास ठेवा, हे येशूचे शब्द आहेत. म्हणा अडखळण, म्हणा माझं अडखळण येशूच्या शिष्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आहे. जोराने म्हणा, माझं अडखळण येशूच्या शिष्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आहे. आता बघा, तुम्ही ती म्हण ऐकलेली आहे का? लेकी बोले सुने लागे. हां, लेकी बोले सुने लागे म्हणजे बोलायचं लेकीला, पण टोचतंय कोणाला? सुनेला. जे सासूबाई असते ती काय करते, तिला सुनेला डायरेक्ट काय म्हणायचं नसतं, काय बोलायचं नसतं. हां, काय खटाळ आहेस तू नीट जेवण करत नाही, किंवा तू नीट साडी नेसत नाही, किंवा तू नीट झाडझूड करत नाही, हे जर त्या सुनेला सांगायचं असेल तर ते येशू ख्रिस्त ती सासूबाई काय करते की ती सासूबाई सुनेला न म्हणता मुलीवरच ओरडते. आणि मुलगी मनातल्या मनात म्हणत असेल, हे तर कांद्याचा राग वांग्यावर झाला, ती काम करत नाही माझ्यावर ओरडते. ते मुलीलाच म्हणतात, तू नीट झाडलं पाहिजे घर, आणि मग हळूच सुनेकडं बघायचं, नाही का? हा प्रकार तसाच आहे. त्रास कोणाला होत आहे? मार्था आणि मरियेला. विश्वास कोणाचा वाढवायचा आहे? शिष्यांचा वाढवायचा आहे. बरं, तुम्ही मी माझ्या जीवनात माझ्या वडिलांचा जितका मार खाल्ला तितका कोणीच खाल्ला नसेल, पण त्याचा फायदा असा झाला की संजूला आणि श्रद्धाला तर बिलकुलच मार खावा लागला. संजूला काही प्रमाणात खावं लागला, पण श्रद्धाला अजिबातच मार खावा लागला. निकाळचे पाळक साहेबांनी कदाचित बघितला असेल मी कसा मार खाल्ला, म्हणून गदगद हसत आहेत मनातल्या मनात, परंतु भरपूर मार खाल्ला. पण फायदा काय? मार मी खाल्ला, फायदा कोणाला झाला? अडखळण तुमच्या जीवनामध्ये आहे, अडखळण तुमच्या जीवनामध्ये आहे, परंतु फायदा शिष्यांना व्हावा अशी येशूची इच्छा आहे. येशू स्वतः म्हणत आहे, मला आनंद वाटतो की मी तिथं नव्हतो. येशू म्हणते तो मेला, येशू म्हणतो तो आजारी होता, मी तिथं गेलो नाही, तो मरण पावला, चांगलं झालं मी तिथे नव्हतो, तुमचा विश्वास वाढावा अशी माझी इच्छा आहे. अनेकदा तसंच घडणार आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनातील अडखळणामधून येशू आम्हाला कसं बाहेर काढतो हे इतर शिष्य बघणार आहेत, आणि ते म्हणणार आहेत, देवाची स्तुती असो, ती व्यक्ती त्या अडखळणातून गेली, त्या त्रासातून गेली, कारण देवानं तिला त्याच्यातून कसं काढलं हे मी बघितलेलं आहे, आणि माझ्या विश्वासात भर पडलेली आहे. आमेन, आमेन. अजून दुसऱ्या शब्दात जर समजून घ्यायचं, आपले आई वडील जे असतात त्यांनी कष्ट केलेले असतात, काबाड कष्ट केलेले असतात, परिश्रम केलेले असतात. फायदा कोणाला होतो? फायदा कोणाला होतो? आपल्याला होतो. आपल्या आईवडिलांनी त्याग केलेला असतो, फायदा कोणाला होतो? आम्हाला होतो. आपल्या आईवडिलांनी पोटाला चिमटे घेऊन पैसे वाचवलेले असतात, फायदा कोणाला होतो? आम्हाला होतो. आपल्या आईवडिलांनी अतिशय अथक परिश्रम करून अशक्य प्राय वाटणाऱ्या गोष्टींमधून जाऊन मालमत्ता जमवलेली असते, फायदा कोणाला होतो? आपल्याला. तसंच आहे, तुम्ही आणि मी येशूचे शिष्य या नात्यानं जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरानं येऊ दिलेले अडखळणं जी आहेत, त्या अडखळणांमधून आम्ही जेव्हा जातो तेव्हा इतरांच्या विश्वासात भर पडते. आमच्या विश्वासात भर तर पडते, परंतु इतर शिष्यांच्या जीवनात सुद्धा विश्वासात भर पडते. प्रियानो, पवित्र शास्त्रोक्त सत्य हे आहे. पवित्र शास्त्रातले सर्व उदाहरणं घ्या, ज्या ज्या लोकांना त्रास झाला त्याच्यावरून धडे कोण घेतोय? आपण घेतो. जे लोक अडखळणांमधून गेले त्याच्यातून धडे कोण प्राप्त केलेले आहेत? आम्ही. त्या लोकांच्या त्रासांमधून जाण्यामधून विश्वास कोणाचा वाढलेला आहे? आमचा वाढलेला आहे. त्याच्यामुळे आज आम्ही ख्रिस्तामध्ये स्थिर राहू शकतो. तेच सत्य या ठिकाणी घडत आहे.
तुमच्या आणि माझ्या जीवनात जर अडखळण आहे तर ते येशूच्या शिष्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आहे. म्हणून म्हणा, देवाची स्तुती असो. अरे जोराने म्हणा, देवाची स्तुती असो. म्हणा, माझं अडखळण येशूच्या शिष्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आहे. जसं आपण शेवटाच जाऊ प्रियानो, या सगळ्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या लक्षामध्ये एकदम मोठ्या ट्यूबलाईट सारखे येतील, एकदम मोठ्या वॅटचा हॅलोजन लावल्यासारखं आम्हाला वाटणार आहे. चौथी गोष्ट, आम्हाला कशासाठी येशू अडखळणं येऊ देतो? तुम्हाला आनंद कशाने होतो? तुम्हाला आनंद देणारी गोष्ट सांगा एखादी. आनंद कशाने होतो? हां, रिझल्ट चांगला लागला तर आनंद होतो. फार छान, ठीक आहे. प्रभुदास दादा, तुम्हाला आनंद कशाने होतो? एखादी नवीन वस्तू घेतली आणि विशेषतः संध्याकाळी लतावहिनी घरी आल्या की मग त्यांना आनंद होतो. नवीन वस्तू घेतली तर आनंद होतो. अनेक आनंदाचे कारण आहेत, नाही का? आम्हाला अनेक आनंदाचे कारण आहेत. प्रभूचा आनंद कशात आहे? येशूचा आनंद कशात आहे? याच्यात सांगितलंय, तुमच्या आणि माझ्या अडखळणात. का हो? कारण त्याच्यामुळं त्याच्या शिष्यांचा आनंद वाढतो, विश्वास वाढतो. म्हणून तुम्ही म्हणाल, बरं आहे हे, पण हे ख्रिस्ती जीवन आहे. ख्रिस्ती जीवनाचं गणितच असं आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनात जे अडखळण येतं त्याच्याद्वारे येशूला आनंद होतो. का बरं? कारण त्याद्वारे शिष्यांचा विश्वास वाढतो. तुमच्या आणि माझ्या जीवनात येणारं अडखळण येशूला आनंद देणारं आहे. जगाच्या वेगळंच वाटतं की नाही? मनाला न पटण्यासारखं वाटतं की नाही? पण मी म्हणत नाही, येशूने म्हटलेलं आहे. काय म्हटलं त्या ठिकाणी? 15व्या वचनामध्ये, 14व्या वचनामध्ये बघा. 15 वचन, मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद होतो. शिष्यांसाठी बोलत आहे तो. शिष्यांना म्हणत आहे, तुमच्यासाठी मला आनंद होतो. आणि कारण पण तोच सांगतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. आमेन. मला तुम्ही सांगा, लेकरं आहेत तुम्हाला? हॅलो, लेकरं आहेत का? हां, लेकरांचा विश्वास वाढायसाठी तुम्ही काय करू शकता सांगा? तुम्हाला जर सांगितलं की तुमच्या लेकरांचा विश्वास खूप वाढेल जर तुम्ही दिवसभर असे एका तंगडीवर उभे राहिले तर, राहाल का उभे? जर येशूने सांगितलं असतं बायबलमध्ये की असं एका पायावर रोज उभं राहिलं तुम्ही 1 तास, तर तुमच्या लेकरांचा विश्वास वाढेल, तर तुम्ही उभे राहिले असते की नाही? राहिलो असतो, आहे की नाही? जर येशूने तसा नियम लावून दिला असता तर आम्ही तसं केलं असतं. लेकरांचा आनंद वाढावा, लेकरांचा विश्वास वाढावा म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टी करत असतो. बऱ्याच गोष्टींचा त्याग आम्ही करतो. बऱ्याच गोष्टी आम्हाला आवडणाऱ्या आम्ही बंद करतो. का? कारण माझ्या लेकरांच्या विश्वासाला कदाचित याच्यानं अडखळण होईल म्हणून मी ही गोष्ट माझ्या जीवनात करणार नाही. त्यांचा विश्वास वाढीस लागावा, ते येशूमध्ये मजबूत व्हावेत म्हणून मी काही गोष्टींचा त्याग करेल. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी तेच तत्व वापरत आहे, तेच प्रिन्सिपल वापरत आहे. तो म्हणतो, तुमच्या जीवनातलं अडखळण जे आहे त्याच्याबद्दल मला आनंद वाटतो. का? कारण माझ्या शिष्यांचा विश्वास वाढीस लागणार आहे. तुम्हाला आवडेल का येशूला आनंद देण्याला? हॅलो, बरं, तुम्हाला त्रास सहन करून लेकरांना आनंद द्यायला आवडेल का? हो. तुम्हाला त्रास सहन करून देवाला आनंद द्यायला आवडेल का? हो. मग देवाचा आनंद कशात आहे? कोणता त्रास सहन केल्याने देवाला आनंद होतो हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी देव म्हणतो, येशू म्हणतो, तुमच्या जीवनात जी अडचण मी येऊ दिलेली आहे, जो त्रास मी येऊ दिलेला आहे, जो संघर्ष मी येऊ दिलेला आहे, जी समस्या मी येऊ दिलेली आहे, ती माझ्या शिष्यांचा विश्वास वाढवण्यासाठी मी येऊ दिलेली आहे. त्यांचा विश्वास वाढणार आहे तुमच्या अडचणीमुळं, म्हणून मी आनंदी आहे. आमेन. म्हणा आनंद. जोराने म्हणा आनंद.
मला माझ्या जीवनातली अडचण, माझ्या जीवनातले अडखळण येशूला आनंद देण्यासाठी आहे. त्याचा आनंद कसा? आम्हाला त्रास देण्यात त्याला आनंद आहे का? नाही नाही नाही. त्या त्रासातून जाऊन तुम्ही जे पावता, नंतर लक्षामध्ये येतं, त्यामुळे जो विश्वास वाढीस लागतो शिष्यांचा, त्याच्याद्वारे त्याला आनंद प्राप्त होतो. त्याच्याद्वारे त्याला आनंद प्राप्त होतो. म्हणून जेव्हा तुम्ही अडचणीत आहात तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, कोणाचा तरी विश्वास माझ्याद्वारे वाढणार आहे. जेव्हा तुम्ही अडचणीत आहात, जेव्हा तुम्ही समस्येमध्ये आहात, जेव्हा तुम्ही त्रासात आहात, तुमच्या डोक्याच्या पलीकडे तुमचा त्रास जात आहे असं जेव्हा वाटतं, तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडं तुमचा त्रास जात आहे असं जेव्हा तुम्हाला वाटतं, स्वतःला आठवण करून द्या, कोणाचा तरी विश्वास देव वाढवणार आहे. येशूला याच्याद्वारे आनंद मिळणार आहे. कोणाला तरी विश्वासात भर पडणार आहे आणि येशूचा आनंद मोठा होणार आहे. म्हणा देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो. इयोबाला जर माहीत असतं की अख्खं जग त्याच्याबद्दल देवाची स्तुती करणार आहे, तर त्यानं आनंदानं म्हटलं असतं, येऊ दे अजून त्रास. बरोबर नाही का? त्याने आनंदानं म्हटलं असतं, येऊ दे अजून त्रास. लक्षामध्ये घ्या, त्रास जर असेल, संकट जर असेल, समस्या जर असेल, अडचण जर असेल, अडखळण जर असेल, तर निराश होऊ नका. लक्षात घ्या, येशूचा आनंद पूर्ण होणार आहे, कोणाचा तरी विश्वास वाढणार आहे. आमेन. पुढची गोष्ट काय म्हणते बघा. आपल्या जीवनातलं अडखळण संपूर्ण शुभवर्तमानावरील विश्वास व्यक्त व्हावा याच्यासाठी आहे. जे गॉस्पल आहे, जी सुवार्ता आहे, संपूर्ण सुवार्ता, ती व्यक्त व्हावी याच्यासाठी आमच्या जीवनातले अडखळण असतं. कसं बरं? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मार्थेसंती बोलत आहे, प्रभू येशू ख्रिस्त मार्थेसंती बोलत असताना ती म्हणते की प्रभूजी आपण इथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अरे तुझा भाऊ पुन्हा उठेल, तुझा भाऊ पुन्हा उठेल. पण मग येशू मार्था त्याला म्हणते, हो तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी उठेल हे मला माहीत आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, नाही नाही नाही, लक्ष दे मार्थे, मार्थे लक्ष दे, मी तुला काय म्हणत आहे त्याच्याकडे लक्ष दे, माझ्याकडे लक्ष द्या प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त मार्थेला काय म्हणत होता त्याच्याकडे लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्त मार्थेला तिचा भाऊ पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल, प्रभू येशू ख्रिस्त वापस येईल तेव्हा पुन्हा उठेल असं म्हणत नाही आहे. तिला तो म्हणत होता की तो आजच उठणार आहे, तो आत्ता उठणार आहे. आणि पुढं तो म्हणतो की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्तच पुनरुत्थान आहे, प्रभू येशू ख्रिस्तच जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर जो विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. जिवंत असलेला प्रत्येक जण जो येशूवर विश्वास ठेवतो तो मरणार नाही. हे तू खरं मानतेस काय? आणि ती काय म्हणते बघा, ती काय म्हणते बघा, तिचं उत्तर काय आहे बघा, त्याच्याकडे लक्ष द्या. 27व्या वचनामध्ये ती उत्तर देते आणि म्हणते, ओय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. आमेन. हे संपूर्ण शुभवर्तमान आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हा पाप्यांसाठी स्वर्ग सोडून पृथ्वीच्या पाठीवर आला. तो देवाचा पुत्र आहे. त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःचं बलिदान त्या वधस्तंभावर केलेलं आहे. त्या वधस्तंभावर केलेल्या कृत्यावर आणि येशूच्या येण्यावर जर आम्ही विश्वास ठेवतो आणि आमच्या पापांची आम्ही जर क्षमा मागतो तर आमच्या पापांची क्षमा होते. आम्ही स्वर्गाचे नागरिक होतो. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा शेवटल्या दिवशी येईल त्या दिवशी तो आम्हाला मृतातून उठवेल, आम्हाला नवीन शरीर देईल आणि आम्हाला घेऊन स्वर्गामध्ये सदा सर्व काळसाठी जाईल. आणि तिथे आम्ही अनंतकालिकतेसाठी त्याच्या सोबत राहणार आहोत. ही संपूर्ण सुवार्ता आहे. ही संपूर्ण सुवार्ता व्यक्त व्हावी, जाहीर व्हावी, गाजविली जावी आमच्या विश्वासाच्या द्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे, आमच्या जगण्याच्या द्वारे, आमच्या मुखाच्या द्वारे. ह्याच्यासाठी प्रभू परमेश्वर आमच्या जीवनात अडखळण येऊ देतो. आमेन. या ठिकाणी ती सुवार्ता व्यक्त झालेली आहे मार्थेच्या मुखातून.
अजून काय पुढच्या गोष्टीकडे आपण वळू. 6वी गोष्ट, तुमच्या आणि माझ्या जीवनातलं अडखळण हे देवपित्याने येशूला पाठवले आहे हे जाहीर करण्यासाठी आहे. देवपित्यानं येशूला पाठवलेलं आहे हे जगानं ओळखावं याच्यासाठी आहे. लक्ष द्या काय म्हणताय, देवाचं वचन काय म्हणतं त्याच्याकडं आपण लक्ष देऊया. आपण 42व्या वचनाकडे लक्ष देऊ. 42वं वचन काय म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करतो आहे आणि तो म्हणतो आहे, परमेश्वरा माझ्या देवा, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरता मी बोललो. काय बोललो? यासाठी की तू मला पाठविले आहेस असा त्यांनी विश्वास ठेवावा. प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू ख्रिस्तच तुम्हाला आणि मला पापांपासून वाचवू शकतो. प्रभू येशू ख्रिस्तच तुम्हाला आणि मला अनंतकालिकतेत घेऊन जाऊ शकतो. हा विश्वास यहुदी लोकांचा त्या ठिकाणी नव्हता. ते यहुदी लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. तिचं सांत्वन करण्यासाठी आलेले लोक जे आहेत मरियेचं, ते लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या समोर आता प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की देवा ह्यांना कळू दे, आता मी जे काही मागितलंय तुला तसं होऊ दे, ही अडचण दूर होऊ दे, जेणेकरून या लोकांनी विश्वास ठेवावा की तू पाठविलेला आहेस. मी तू पाठविलेला जगाचा तारण करता आहे. मी तू पाठविलेला जगाचा उद्धार करता आहे. मी तू पाठविलेला जगाचं परिवर्तन करणारा आहे. मी तू पाठविलेला जगाचा तारणहार आहे. हे जगानं स्वीकारावं. म्हणून आता माझी विनंती मान्य कर. आणि म्हणून प्रियानो, तुमच्या आणि माझ्या जीवनात येणारे अडखळणं जे आहेत ते जगाला येशू व्यक्त करण्यासाठी आहे. येशू देवापासून आहे, येशू देव आहे, येशू तारणारा आहे हे सिद्ध करण्यासाठी, हे जाहीर करण्यासाठी तुमच्या आणि माझ्या जीवनातलं अडखळण आहे. शेवटली गोष्ट काय ती आपण बघू. 6 गोष्टी आपण बघितलेल्या आहे. 7व्या गोष्टीकडे आपण वळू. 7वी गोष्ट, तुमच्या आणि माझ्या जीवनातलं अडखळण हे आम्हाला जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आणि अनंतकालिकतेकरता पुनर्स्थापित करण्यासाठी आहे. पुनर्स्थापना समजते का? रिस्टोरेशन, पुन्हा स्थापना करणे. आमची पापामध्ये जेव्हा आम्ही असतो प्रियानो, तेव्हा आम्ही जीवनात नाही, आम्ही सार्वकालिक जीवनाचे मालक नाही, आम्ही सार्वकालिक जीवन उपभोगू शकणार नाही. परंतु त्या पापातून आम्ही बाहेर निघावं आणि अनंतकालिकतेत आम्ही जावं, ह्यासाठी देवबाप आमच्या जीवनामध्ये अडखळणं येऊ देतो. कसं? लक्षामध्ये द्या, प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणी काय केलेलं आहे. त्या ठिकाणी तो कबरेवरती आलेला आहे, लाजराच्या कबरेवरती. त्याची बहीण म्हणाली, अरे येशू जाऊ दे, आता 4था दिवस आहे, 4 दिवस झालेत, त्याला दुर्गंधी येत असेल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, तुला मी म्हणालो होतो की विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. आठवतं का? 40व्या वचनामध्ये तो म्हणतो, तुला आठवतं का मी तुला म्हणालो होतो विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. त्या गुहेची दोंड काढण्यात आली, त्या कबरेवरची दोंड काढण्यात आली. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी गेला आणि मोठ्यानं हाक मारून म्हटले, लाजारा बाहेर ये. किती दिवस झाले होते लाजाराला ठेवून? 4 दिवस झाले होते. त्याच्या बहिणीचं काय म्हणणं होतं की आता त्याला वास सुटला असेल, सगळा घाण येत असेल. कदाचित दोंड काढा म्हटल्यावर तिथल्या लोकांनी, अरे बाबा हा काय वेडेपणा आहे असं म्हटलं असेल. कदाचित तिथल्या लोकांनी त्यांच्या हाताने त्यांची नाकं झाकून घेतली असतील. कदाचित त्या लोकांनी, कदाचित मार्थ्याने मरियेनं सुद्धा आपल्या पदरानं, आपल्या साडीनं कदाचित आपलं तोंड झाकून घेतलं असेल. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, लाजारा बाहेर ये, लाजारा बाहेर ये. म्हणा, लाजारा बाहेर ये. मोठ्यानं म्हणा, लाजारा बाहेर ये.
कल्पना करा की तुम्ही येशूच्या जागी आहात आणि त्या कबरेच्या समोर उभे आहात, ती दोंड लोटलेली आहे, मार्था मरिया त्या ठिकाणी आहे आणि ते सगळा मोठा लोकसमुदाय त्या ठिकाणी आहे. कल्पना करा तुम्ही येशूच्या जागी आहात आणि मग म्हणा की लाजरा बाहेर ये. ही देवाचं वचन काय म्हणतं माहीत आहे? त्याने कसं म्हटलं लाजरा बाहेर ये सांगितलेलं आहे इथं. मी तुमचं लक्ष त्याच्याकडे वेधू इच्छितो. त्याने असं म्हटलं का लाजर, असं म्हटलं का? तो असं म्हटलं का लाजर काम यार, असं म्हटलं का? असं म्हटलं का? नाही. काय म्हणतं देवाचं वचन? काय म्हणतं बघा, 43 वचन काय म्हटलं? असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले लाजरा बाहेर ये. आता कल्पना करा तुमची अडचण म्हणजे तो मेलेला लाजरस आहे. कल्पना करा की तुमची अडचण, तुमचं अडखळण, तुमची समस्या, तुमचा त्रास तो मेलेला लाजार आहे, तो आजारी पडून मेलेला लाजार आहे. आणि कल्पना करा की तुम्ही स्वतः येशू आहात. कल्पना करा फक्त, मी म्हणत नाही तुम्ही येशू आहात, फक्त कल्पना करा. आणि जर तुम्हाला म्हणायचं असतं की त्या अडखळणाला निघून जा, तर कसं म्हटलं असतं तुम्ही? ऐ होय हो तिकडं असं म्हणाल का तुम्ही? चल बाजूला असं म्हणाल का? तुम्हाला जर देवानं सामर्थ्य दिलं की तुमचं अडखळण दूर करायचं, तर तुम्ही कसं म्हणाल? असं प्रेमाने मोठ्याने म्हणाल, बरोबर की नाही? म्हणून दाखवा मला लाजरा बाहेर ये, मोठ्यानं म्हणून दाखवा. 1 2 3 म्हणा मोठ्यानं. एक्झॅक्टली लाजरा बाहेर ये, मोठ्यानं येशू म्हटला. मला असं वाटतं की त्या ठिकाणी जितके लोक उपस्थित होते त्या प्रत्येकाच्या कानामध्ये तो आवाज ते मरेपर्यंत येत राहावा, वारंवार तो आवाज येत राहावा, या इतक्या मोठ्यानं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हटला. असं देवाचं वचन सांगतं, तो मोठ्यानं म्हणाला लाजरा बाहेर ये. काय होत आहे जेव्हा तो असं म्हणतो लाजरा बाहेर ये, तेव्हा 44 वचन असं म्हणतं, जो मेलेला होता तो बाहेर आला. म्हणा मेलेला बाहेर आला. जोरानं म्हणा मेलेला बाहेर आला. मला सांगा तुमचं अडखळण मरणापेक्षा मोठं आहे का आज? मला सांगा तुमची अडचण मृत्यूपेक्षा मोठी आहे का आज? मला सांगा तुमच्या जीवनात असलेली समस्या जी आहे ती मृत्यूपेक्षा मोठी आहे का आज? नाही प्रियानो, खुद्द मृत्यू सुद्धा येशूचं ऐकतो, मरण सुद्धा येशूचं ऐकतं आणि त्याला प्रतिसाद देतं. मेलेले माणसं सुद्धा येशूचं ऐकतात आणि त्याला प्रतिसाद देतात. या ठिकाणी येशूचे शिष्य आहेत, या ठिकाणी यहुदी लोक आहेत, या ठिकाणी मार्था आहे, मरिया आहे, तिचं सांत्वन करायला आलेले लोक आहेत, कदाचित अवतीभोवतीचे लोक सुद्धा असतील. त्या सगळ्यांनी काय बघितलं मला सांगा? त्या सगळ्यांनी बघितलं की मार्था आणि मरियाच्या जीवनामध्ये जे अडखळण आलेलं होतं, जे दुःख आलेलं होतं, जो दुःखाचा डोंगर हिच्यावरती कोसळलेला आहे, ज्या दुःखाच्या महासागरामध्ये ह्या दोघ्या बहिणी डुबून गेलेल्या आहेत, तो की सरशी प्रभू परमेश्वरानं दूर केलेला आहे. आणि हा जो मेलेला होता, या मेलेल्या व्यक्तीला जीवनात पुनर्स्थापित केलेला आहे. आमेन. प्रियानो, तुमच्या आणि माझ्या जीवनाचं अडखळण जे आहे ते आम्हाला आमच्या जीवनात पुनर्स्थापित करण्यासाठी आहे. आम्हाला सार्वकालिकतेमध्ये पुनर्स्थापित करायचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आपण म्हणूया पुनरुत्थान व जीवन मीच आहे. त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेलं होतं. येशूने त्याला म्हटलं याला मोकळे करून जाऊ द्या. कल्पना करा बरं, तुम्ही जर ते लाजार असता आणि तुमचं तोंड उघडं असतं तर काय म्हटलं असतं? किंवा तुमचे हात उघडे असते तर तुम्ही काय म्हटले असते? ओ जीसस, हालेलुया, थँक्यू, आभार मानतो प्रभू तुझे. आणि तिथले कब्रस्थानातले सगळे लोक भयान होऊन पळून गेले असते, नाही का? हे काय झालं या ठिकाणी? परंतु तो बांधलेला होता. प्रभूने म्हटलं की याचं बांधलेलं सोडा. त्याचं तोंड बांधलेलं होतं. प्रभू म्हटलं याला मोकळं करा, याला जाऊ द्या, याला जाऊ द्या, याला जीवनात जाऊ द्या. काय झालेलं माहीत आहे? तुम्ही 12व्या अध्यायामध्ये जा, त्या ठिकाणी हाच लाजर, हाच पुनरुत्थित झालेला लाजर येशूच्या संगती जेवायला बसलेला आहे. आमेन. आणि त्या अध्यायामध्ये तुम्ही वाचा, त्याला बघायला लोक त्या ठिकाणी आले होते. गौरव होत आहे का प्रभू परमेश्वराचं त्या ठिकाणी? आणि त्याच ठिकाणी काय झालेलं बघा, 45 वचन काय म्हणतं बघा. मरियेकडे आलेल्या यहुद्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
आमेन. पुष्कळ जणांनी विश्वास ठेवला. का? कसा? मार्था आणि मरियेच्या जीवनात आलेल्या अडखळणातून. तुम्हाला काय वाटतं, शिष्यांचा विश्वास वाढला असेल की नाही? निश्चितच वाढलेला आहे, निश्चितच वाढलेला आहे. तुमचा विश्वास वाढला की नाही? तुमच्या जीवनात अडखळ आहे का, अडचण आहे का? काळजी करू नका, ते देवाच्या गौरवासाठी आहे. देवाचं गौरव झालं की नाही? देवाचं गौरव होत आहे. अडचण आमच्या समोर येते, देव त्याच्यावर मात करतो आणि आमच्या विश्वासामध्ये भर घालतो. आमेन. देव आमच्या विश्वासात भर घालतो. आमच्या विश्वासात भर घालण्यासाठी, आम्हाला जीवनात पुनर्स्थापित करण्यासाठी, देवाला आनंद देण्यासाठी, देवाचं गौरव करण्यासाठी, येशूच्या शिष्यांचा विश्वास वाढीसाठी, नवीन लोकांचं तारण होण्यासाठी आमच्या जीवनामध्ये अडखळण येतं. या ठिकाणी म्हटलेलं आहे, अनेक यहुद्यांनी विश्वास ठेवला. जे लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हते, जे लोक त्याला दगडमार करत होते, तेच लोक आता त्याच्यावरती विश्वास ठेवत आहेत. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? आमचा प्रभू परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अडखळण येऊ देईल, पण त्याच्यातून त्याचं स्वतःचं गौरव करून घेईल आणि आमच्या विश्वासात आम्हाला बळकट करेल. मला तुम्हाला आज उत्तेजन देऊ द्या प्रियानो. आज तुमच्या डोक्यावरती, तुमच्या मनावरती, तुमच्या अंतकरणावरती जे कुठलं ओझं असेल, आज प्रभू येशूच्या चरणी आणून टाका आणि प्रभू परमेश्वराला म्हणा की प्रभू परमेश्वरा, हे अडखळण मी तुझ्या चरणी आणत आहे, याच्यातून तुझा गौरव करून घे. आज प्रभू परमेश्वराला म्हणा की देव बापा, हे अडखळण मी तुझ्याकडं पाठवतो, या अडखळणाचा उपयोग तुझा गौरव करण्यासाठी करून घे. आमचे एक मित्र आहेत आणि त्यांनी गंमत सांगितली. एक पाळक साहेब आहेत नागपूर या ठिकाणी, नागपूरच्या भागामध्ये, आणि ते प्रार्थना करतात आणि लोक त्यांना सतत प्रार्थनेसाठी फोन करतात. आता ते कधी कधी उपलब्ध नसतात, मग त्यांची पत्नी फोन उचलते. आता ती पत्नी थोडीशी खेडवळ आहे, थोडीशी अडाणी ती आहे, आणि तिच्या पतीला जसं प्रार्थना करताना तिने बघितलं तसं तीसुद्धा प्रार्थना करते. आणि मग एक दिवशी असाच फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बायव, मला लय दुखतंय, मला लय ताप आहे, मला फार ताप आहे, मला फार त्रास होत आहे, माझं दुखणं आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. आता या बाईने आपल्या नवऱ्याला प्रार्थना करताना बघितलेलं होतं. थोडं करिश्मॅटिक पार्श्वभूमीचे ते लोक होते, आणि तिचा नवरा जसा प्रार्थना करत असे तशी हिनं प्रार्थना करायचा प्रयत्न केला फोनवरती. आणि ती म्हणाली फोनवर, असं का, ताप येतोय का, लय दुखतंय का, बरं मग आता ऐका मी काय म्हणते. हां, आता खेडवळ बाई होती आणि ती म्हणाली फोनवर, येशूच्या नावामध्ये ताप गेट आउट. आता मी सांगते, येशूच्या नावामध्ये ताप गेट आउट. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे काही अडखळण असेल, त्या अडखळणाला म्हणा गो टू जीसस. त्या प्रश्नाला म्हणा गो टू जीसस. येशूकडे जा. माझं जीवन त्रासात टाकतोस का? येशूकडे जा. माझ्या जीवनात अडचण निर्माण करतो का? अरे जा येशूकडे. येशू जोऱ्यानं तुझ्या कांठळ्या उडतील इतक्या मोठ्यानं तुला हाकलणार आहे, तुला ढकलणार आहे, तुला काढून टाकणार आहे. मी शिकलो ते माझ्या जीवनामध्ये. समस्या आली की त्या समस्येला म्हणायचं गो टू जीसस. म्हणा माझ्या संते, गो टू जीसस. येशूकडे जा. सैतान येऊन त्रास देतो त्याला म्हणा, अरे जा, तुझा बाप बसला तिकडं, येशूकडे जा. अडखळण आलं, येशूकडे जा. आमेन. आज जे काही आहे येशूच्याकडं आणून टाकून द्या आणि येशूला म्हणा की येशू, तू मोठ्यानं आज्ञा कर आणि काय करायचं ते करून घे, याच्यामधून मी तुला समर्पित आहे. आमेन. येशूच्या आनंदापेक्षा दुसरी मोठी गोष्ट नाही प्रियानो. जर तुमचं आणि माझं जीवन येशूला संतोष देणारं आहे तर मग ते जीवन सार्थक आहे, अन्यथा नाही. डोळे बंद करू, मानाखाली लावू आणि प्रभूला म्हणू की प्रभू, माझ्या जीवनातलं अडखळण, माझ्या जीवनातला त्रास, माझ्या जीवनातली समस्या, माझ्या जीवनातला संघर्ष, माझ्या जीवनातलं हे युद्ध मी तुझ्याकडं आणते, तुझ्याकडं आणतो. प्रभू आज्ञा कर, घालवून लाव आणि तुझं गौरव करून घे, तुझं गौरव करून घे. हालेलुया.
हालेलुया. देवाची स्तुती असो. यावेळेस प्रार्थना आपण करणार आहोत. प्रभूकडं लीन आणि नम्र होऊन त्याला मागणार आहोत की प्रभू आमच्या जीवनातले अडखळणं घे आणि तुला कसं गौरव करून घ्यायचं आमच्याकडून ते करून घे. आणि प्रभू गौरव करून घेतल्याशिवाय राहणार नाही.